कसं टाकावं आपल्या इथं नाही बाहेर थांबून सचिन वाडे किंवा मग घ्या सर आपल्या हातात असल्यावर पुढे हे लाईक करतो आजच्या लोकांना हो हो करतो फक्त सर सरांचा अक्षर चांगलं सर्व ते काढायला दिसलं का कौटुंबिक परिस्थिती कशी? ओके, सो माझं नाव आकाश जनार्दन गायकवाड. मी आमचा फॅमिली कन्सिस्ट ऑफ 4 मेंबर्स. आम्ही 4 मेंबर्स आहेत फॅमिलीमध्ये. 2 भाऊ, आई वडील. वडील एक सर्व्हिसमॅन, रिटायर्ड आता, आर्मीमध्ये होते आणि वडिलांकडनंच प्रेरणा भेटली मला ह्या जर्नीत सुरुवात करायची आणि तीच माझा प्राईम मोटिवेशन होतं. त्यानंतर मग घरची परिस्थिती थोडी नॉर्मलच होती, मिडल क्लास फॅमिली. ही जर्नीचं माझं स्टार्टिंग झाली ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरपासून, जेव्हा मी प्रिपरेशन सुरू केली. मागच्या अटेम्प्टमध्ये माझं 2 मार्कांनी राहिलं होतं. तर तेव्हा थोडंसं वाटलं होतं की यार आता व्हायचं असलं तर झालं असतं, तर होप सोडलं होतं. पण आई वडिलांचं खूप चालू होतं की सेकंड याच्यात बाळा आमच्यासाठी एकदा कर थोडं. तर ह्यावेळेस आई वडिलांचे आशीर्वाद, मोठ्यांचे आशीर्वाद पुण्य, त्यामुळे ह्या वेळेस होऊन गेलं, सक्सेस मिळालं. आणि ह्या जर्नीमध्ये थोडेसे अडथळे पण आले. ते अडथळे म्हणजे 3 वर्षापूर्वी 2022च्या एंडिंगला नेमकं माझं एक्झाम द्यायचा अटेम्प्ट असताना माझ्या वहिनी एक्सपायर झाल्या. भावाचं नवीन लग्न झाल्या. ड्युरिंग प्रेग्नेन्सी त्या एक्सपायर झाल्या. तर 6 दिवस बाळ होतं. बाळ 6 दिवसांचं होतं तेव्हा वहिनी वारल्या. बाळ क्रिटिकल कंडिशनमध्ये होतं. तर बाळाची पण काळजी घेणं, आई वडील, आमचा एज गॅप जास्त, आई वडील थोडे म्हातारे होते, तर त्यांना इमोशनल शॉक बसला होता या गोष्टीचा. आणि भावाला पण इमोशनल शॉक बसला होता. तर ह्या गोष्टी त्यांच्याकडनं पण त्यांची काळजी घेणं, इमोशनल सपोर्ट करणं, त्या करता फायनान्शियल गोष्टीचा पण मला थोडं जॉब करावं लागला त्या गोष्टी पण बॅलन्स करण्यासाठी. तर एकंदरीत ह्या गोष्टी आल्या, चॅलेंजेस आल्या. चॅलेंजेसने मला खूप काही शिकवलं या जर्नीमध्ये. आणि ह्या जर्नीचं प्राईम क्रेडिट की हे चॅलेंजेसनीच ऑफिसर असतो तर तो ऑफिसर ऑलरेडी असतो, पहिलेही पण असतो. तर ह्या चॅलेंजेस फेस करताना तेच होतं की हे जे करायचं हे ऑफिसर बनल्यानंतरच असतो. ऑफिसर माणूसच असतो बाय पर्सनली. तुला आता जी नवीन पोरं तयारी करतात त्यांना काय सांगशील, कशी तयारी केली पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे? फर्स्ट थिंग इज, तयारी करताना तुमचा गोल क्लिअर असू द्या. गोल क्लिअर असला पाहिजे तुमचा. जो काही गोल आहे त्या गोलसाठी सॅक्रिफाईस, पहिले तर तुम्ही गोल मॅप बनवा. ते काय, त्याचा सिलेबस डाउनलोड करा. सिलेबस डाउनलोड केल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा, कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, कोणते नाही. मग ते क्वेश्चन्स केल्यावर तो सिलेबस वाचा, तेव्हा अभ्यास करा. ते अभ्यास केल्यानंतर मॉक इंटरव्ह्यू द्या. मॉक इंटरव्ह्यू किंवा मॉक टेस्ट दिल्या तर तुम्हाला कळेल आपण जे वाचलंय त्या गोष्टी, कुठल्या गोष्टी काम करता, कुठल्या गोष्टी करत नाही. मग ते करता तुम्हाला ज्या गोष्टी काम करता तुम्ही त्या गोष्टींवर जास्त फोकस करा. आणि हे करता बरोबर पेपर येईल आणि पेपर आल्यावर तुम्हाला चांगले मार्क पडतील. ह्या गोष्टी प्रॅक्टिस करू. मोबाईलचा वापर, सोशल मीडियापासून थोडा डिस्टन्स मेंटेन ठेवला होता, डिस्ट्रॅक्शन नको म्हणून. त्या गोष्टी कंट्रोल केल्या होत्या. मोबाईलचा वापर अभ्यासापुरता केला होता, बाकी गोष्टी अवॉइड केल्या होत्या. ओके. माझं नाव आकाश जनार्दन गायकवाड.